नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अर्णव ईश्वरीच्या बाबांसाठी गणपती बाप्पांसमोर हात जोडून उभा राहिलेला असतो. अर्णव म्हणत असतो की गणपती बाप्पा, आज मी तुमच्यासमोर हात जोडून उभा आहे. पहिल्यांदा मी मिस इंदोरमुळेच तुमच्यासमोर हात जोडून उभा होतो आणि ह्या वेळेलासुद्धा मी तिच्यासाठीच आणि तिच्या वडिलांसाठी तुमच्यासमोर हात जोडून उभा आहे. तुमचं आणि माझं काही जुनं रिलेशन नाही आहे. आपल्या दोघांचं काही नातं नाही आहे. माझा तुमच्यावरती जरी विश्वास नसला तरीसुद्धा मी सिंदूरचा तुमच्यावरती खूप जास्त विश्वास आहे. तिच्यामुळे मी आधी तुमच्यासमोर हात जोडले होते आणि ह्या वेळेला तिच्यासाठी हात जोडतोय. मी सिंदूरच्या बाबांना लवकरात लवकर शुद्धीवरती आणा बाप्पा, त्यांना लवकरात लवकर बरं वाटू दे, असं अर्णव म्हणत असतो. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या बाबांसाठी गणूबाप्पाजवळ जणू काही भांडतसुद्धा असते. लवकरात लवकर बाबा शुद्धीवरती यावे अशी तिची इच्छा असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे अर्णवने सुद्धा आरतीचं तबक हातामध्ये उचललेलं असतं आणि तो सुद्धा बाप्पाची आरती करत असतो. त्यानंतर इथे गणूबाप्पाची आरती तर सुरूच असते, पण सुप्रिया मात्र बसलेली असते. ती सुद्धा शांत बसलेली नसते. इथे आता संजय काकांसाठी ती सुद्धा सातत्याने बाप्पाची आरती म्हणतच असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी, अर्णव, सुप्रिया, नमू आणि त्याचबरोबर जयू आत्या सगळेजण संजय काकांसाठी बाप्पाजवळ प्रार्थना करत असतात. मग आता एवढे सगळेजण जर त्यांच्या शुद्धीवरती येण्यासाठी प्रार्थना करतायत, तर मग संजय काका शुद्धीवरती येणारच होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांची प्रार्थना फळाला आलेली असते. संजय काका डोळे उघडतात आणि आता आजूबाजूला नजर फिरवत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, बाकी त्यांची काही हालचाल होत नसते. मात्र डोळे उघडून ते आता आजूबाजूला नजर फिरवतात. ते निदान शुद्धीवरती तरी आलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संजय काकांना शुद्धीवरती आलेलं बघून सुप्रियाला खूपच जास्त आनंद होतो. सुप्रिया लगेचच उभी राहते, संजय काकांकडे बघायला लागते. तेव्हा ती म्हणते, आहो मी सुप्रिया, सुप्रिया. संजय काका तिच्याकडे आता डोळे उघडून बघत असतात. सुप्रियाला इतका आनंद होतो, तिचा विश्वास बसत नसतो की संजय काका शुद्धीवरती आलेले आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, ती म्हणते, आहो तुम्ही थांबा हां, मी जाऊन डॉक्टरांना बोलून घेऊन येते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया डॉक्टरांना बोलवायला गेलेली असते आणि त्याचबरोबर आता नमू आणि ईश्वरीला फोनसुद्धा करायला हवा आहे ना, फोनसुद्धा करायला गेलेली असते. तर इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण आता बाप्पाजवळ प्रार्थना करत असतात एकाच व्यक्तीसाठी आणि तीसुद्धा मनापासून प्रार्थना सुरू असते. लवकरात लवकर संजय काका शुद्धीवरती आले पाहिजे या उद्देशाने केलेली प्रार्थना आणि ती फळाला येते. संजय काका शुद्धीवरती येतात. तेव्हा नमूचा फोन वाजतो. नम्रता जाते आणि फोन उचलते. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नमू अगं तुमचे बाबा शुद्धीवरती आलेत हां, इशूला सांग बाबा शुद्धीवरती आलेत म्हणून, बाबांनी डोळे उघडलेत. तेव्हा इथे नमूला इतका आनंद होतो की तिला काय बोलावं काही कळत नाही. तेव्हा इथे नम्रताला कळतं की याचा अर्थ ईश्वरी देवाजवळ भांडली किंवा तिने हट्ट केला ते चांगलंच केलं ना, म्हणजे तिने देवावरती आपला हक्क गाजवला. मी तुझी प्रार्थना करते, मी तुझी इतकी मनापासून भक्ती करते आणि माझे बाबा अजून शुद्धीवरती कसे काय आले नाही, असा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो आणि त्यासाठी ईश्वरी देवाजवळ हट्ट करते की माझे बाबा शुद्धीवरती आलेच पाहिजे, नाहीतर विसर्जन होणार नाही. आणि मग काय प्रेक्षकांनो, देवाने सुद्धा चमत्कार करून संजय काकांना शुद्धीवरती आणलेलं असतं. तेव्हा इथे नमू म्हणते, इशू बाबा शुद्धीवरती आले, आईचा फोन आला होता. तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो आणि ईश्वरी आता बाप्पाच्या चरणांशी बसते आणि ते हात जोडून बाप्पाला म्हणत असते की मी तुझ्यावरती रागवले, चिडले, पण मला माहिती आहे तू आपल्या भक्तांना माफ करतोस ना, त्यांच्यावरती राग धरून ठेवत नाही, मला माहिती आहे. तेव्हा इथे ईश्वरी आपल्या वडिलांसाठी देवाजवळ भांडलेले असते जेणेकरून त्यांना लवकरात लवकर शुद्ध यावी म्हणून. तरी इथे आता अर्णव बाप्पाजवळ मनापासून प्रार्थना करत असतो. कारण का,
तर इथे ईश्वरीला लवकरात लवकर सत्य समजावं म्हणून त्याने काहीही केलेलं नाही आहे आणि म्हणूनच त्याला असं वाटतंय की ईश्वरीचे बाबा शुद्धीवरती आले तर निदान सत्य काय आहे ते तरी लवकर समोर येईल आणि मी सिंदूरला कळेल की हे सगळं मी केलेलं नाही आहे. हे मी का करू? हे सगळं करून मला काही मिळणार नाही आहे, हे अर्णवला ईश्वरीला सांगायचं असतं. पण ईश्वरी काही कुणाचं ऐकून घ्यायला तयारच नसते. त्यानंतर आता बाप्पाच्या विसर्जनाची वेळ आलेली असते. बाबा शुद्धीवरती आलेत हे कळल्यानंतर बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात करण्यात आलेली असते. तर इथे अर्णवने आपल्या घरातला गणपती बाप्पा विसर्जनासाठी आता उचललेला असतो आणि त्याचबरोबर इथे ईश्वरीने सुद्धा आपल्या घरातला गणू बाप्पा विसर्जनासाठी आता उचललेला असतो. त्यानंतर दोघेही जण बाप्पाच्या विसर्जनासाठी जाणार असतात. तर इथे घरातलं वातावरण छान आनंदी असतं. तर एका बाजूला दोघांनाही वाईट वाटत असतं कारण बाप्पाचं शेवटचा दिवस आणि इथे विसर्जनाची वेळ आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुप्रिया, नमो आणि इथे जयू आत्या तिघी जणी धावत पळत हॉस्पिटलला आलेल्या असतात बाप्पाचं विसर्जन करून. कारण इथे आता काका शुद्धीवरती आलेत हे गोष्ट कळल्यानंतर घाईघाईने ते लोक भेटायला आलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आई कसे आहेत बाबा, बरे आहेत ना? नमो विचारते, आई बाबा शुद्धीवरती आल्यानंतर तुझ्याशी काही बोलले का गं? काही बोलणं झालं? तेव्हा सुप्रिया म्हणते, अगं हो हो, तुम्ही दोघी जणी आता किती प्रश्न विचारताय. बाबा शुद्धीवरती आलेत, अजूनपर्यंत काही बोललेले नाही आहेत, पण ते शुद्धीवरती आलेत, नका काळजी करू. त्यानंतर प्रेक्षकांनो इशू म्हणते, आई मी आत्ताच्या आत्ता जाते बाबांना भेटायला. तेव्हा सुप्रिया म्हणते, इशू आत्ताच जाऊ नको, अगं USA वरून आहे ना नवीन डॉक्टर बोलावलेत, ते डॉक्टर इथे आलेत बाबांना चेक करायला, तेच बाबांना चेकअप करतायत, तेव्हा आत्ताच जाऊ नको, थोड्या वेळानंतर जा. तेव्हा इथे इशू म्हणत असते, काय आई, USA वरून डॉक्टर आलेत बाबांना चेक करायला, पण त्या डॉक्टरांना कुणी बोलावलंय? असं ईश्वरी म्हणत असते. तर प्रेक्षकांनो हे काम आहे अर्णवचं. अर्णव जे काही करतोय त्या राकेशसारखं बोलून दाखवत नाही आहे. तो काय करतोय काय नाही करतोय, तर इथे बोलायची सातत्याने गरज पडत असते. इथे राकेशला छोटीशी गोष्ट करायची पण ती हवी तेवढी मोठी आणि वाढवून वाढवून सांगायची. पण इथे अर्णव हे जे काही करतोय ईश्वरीसाठी, तिच्या बाबांसाठी सगळं शांतपणे करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता USA वरून बोलवलेले डॉक्टर आलेले असतात. ते चेकअप वगैरे करत असतात, म्हणून ईश्वरी बाहेरच उभी राहिलेली असते. ते डॉक्टर आल्यानंतर ईश्वरी विचारते की डॉक्टर आमचे बाबा कसे आहेत? बाबा बरे आहेत ना? आम्ही त्यांना भेटू शकतो का? त्यांच्याजवळ बोलू शकतो का? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, हे बघा आत्ताच काही सांगू शकत नाही, अजून त्यांचे काही रिपोर्ट्स मला करावे लागणार आहेत. ते रिपोर्ट्स केल्यानंतर त्यांची तब्येत कशी आहे ते आम्हाला कळेल आणि नंतरच तुम्ही त्यांना भेटू शकता, आधी तुम्ही त्यांना भेटूसुद्धा शकत नाही असं सांगण्यात आलेलं असतं. त्यानंतर इथे सगळेजण उदास झालेले असतात, पण एक आशा असते की आता तरी संजय काकांना बरं वाटेल. तर इथे प्रेक्षकांना वल्लरी म्हणत असते की वा, किती छान पद्धतीने बाप्पाचं विसर्जन झालं ना. पुढच्या वर्षी बाप्पाची आरती लावण्य आणि अर्णव तुम्हाला दोघांना मिळून करायची आहे, कळलं का? आपण एक काम करू, पुढच्या वर्षी बाप्पाच्या आगमनाच्या दिवशीच आपण सत्यनारायणाची पूजा ठेवूया, काय वाटतं तुम्हाला? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं वल्लरी तू पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग आत्तापासूनच काय करतेस? पुढच्या वर्षी ठरवू, कळलं तुला? तेव्हा इथे प्रेक्षकांनो अंजलीची तब्येत बरोबर नसते. अंजलीला चक्कर येत असते, म्हणून ते आपल्या रूममध्ये जात असताना ती चक्कर येऊन सोफ्यावरती पडते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ताई काय होतंय तुला? तेव्हा अंजली म्हणते, कळतच नाही आहे रे, मला गरगरल्यासारखं होतंय, चक्कर येते. तेव्हा इथे आता अंजलीची तब्येत सारखी बिघडत असते, म्हणून लावण्य म्हणत असते, मी एक काम करू का? माझ्या ओळखीतल्या गायनक आहेत, खूप स्पेशालिस्ट आहेत, मी त्यांना बोलावून घेते. तेव्हा मामा म्हणतात, नाही नको, म्हणजे कसं आहे नेहमीच्या डॉक्टरांना दाखवलं ना तर मग त्यांना हिस्ट्री माहिती असते ना, आपण नेहमीच्या डॉक्टरांकडेच घेऊन जाऊया. तेव्हा लावण्य म्हणते, ठीक आहे, ते सुद्धा चांगली गोष्ट आहे. वल्लरी म्हणत असते, हे काय चाललं आहे मला कळत नाही, आपली अंजली प्रेग्नंट आहे आणि प्रेग्नन्सीमध्ये सारखी सारखी चक्कर येणं हे काही बरोबर नाही आहे, हे चुकीचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मामा, अर्णव त्याचबरोबर आकाश
तिघेजण धावत पळत आता अंजलीला घेऊन हॉस्पिटलला येत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी पण बघा आपल्या बाबांना आता दाराच्या काचेमधून बघत आहे की ते कसे आहेत. तर इथे काकांनी आता डोळे बंद केलेले असतात. ईश्वरी बघत असते आपल्या बाबांकडे. तेव्हा इथे जयू आत्यासुद्धा तिथे येते. ईश्वरी म्हणते, आत्या काळजी करू नको, बाबा आपले लवकरात लवकर बरे होणार आहेत, लवकर शुद्धीवरती येणार आहेत ते. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर आता पुन्हा संजय काकांना चेक करून आलेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, डॉक्टर सांगा ना माझे बाबा कसे आहेत आता, तुम्ही त्यांना चेक केलंत ना, कसे आहेत माझे बाबा सांगा ना, ते बरे आहेत ना, आम्ही त्यांना कधी घरी घेऊन जाऊ शकतो, प्लीज डॉक्टर सांगा ना. तेव्हा इथे डॉक्टर आता ईश्वरीकडे बघतच राहतात आणि म्हणत असतात, हे बघा तुम्ही आत्ताच तुमच्या बाबांना घरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण जरी पण ते शुद्धीवरती आले असले तरीसुद्धा त्यांच्यावरती आता पॅरलाईजसुद्धा गेलेला आहे. म्हणजे इथे काका बोलू शकत नाही, हातापायांची हालचाल करू शकत नाही, हात तर मुळीच हलवू शकत नाही, पाय फक्त थोडे थोडे हलवू शकतात पण बोलू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी धीर धरा. मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेन की तुम्ही सगळ्यांनी धीर धरा, तुमचे बाबा बरे होतील, ते शुद्धीवरती येतील. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की गणपती बाप्पा काय रे, का असं करतोयस तू, अजून किती कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागणार आहे, काही कळत नाही आहे रे बाबा. आता कुठे आशा वाटत होती की दादा शुद्धीवरती आलाय म्हणून, तर लगेच त्याला इथे आता कोमातून बाहेर काढलंस तर त्याच्यावरती पॅरालाईज आहेच का. त्यानंतर प्रेक्षकांनो, सुप्रियाला खूप मोठा धक्का बसतो. नमू म्हणते, आई शांत हो आई, नको स्वतःला इतका त्रास करून घेऊ, बस बरं इथे शांतपणे बस. तेव्हा ईश्वरी म्हणते, डॉक्टर पण बाबा बरे होतील ना, ते लवकरात लवकर हालचाल करतील ना, बोलतील ना ते आमच्याबरोबर. डॉक्टर म्हणतात, अशा केसेसमध्ये पेशंट लगेचही बरा होतो किंवा काही दिवस काही महिनेसुद्धा जातात, पण काळजी करू नका, पेशंट बरा होतो, ते सुद्धा बरे होतील, तुम्ही फक्त थोडे पेशन्स ठेवा, त्यांना नक्की बरं वाटेल, असं इकडे डॉक्टर सांगत असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आत्या अगं काय चाललं आहे गे, आता कुठे बाबा बरे झाले होते हे आपल्याला कळलं आणि लगेचच आता पुन्हा एवढं मोठं संकट आलं असं कळलं. त्यामुळे इथे ईश्वरी पुन्हा टेन्शनमध्ये आलेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव, आकाश आणि मामा अंजलीला घेऊन हॉस्पिटलला आलेले असतात. अर्णव रिसेप्शनला येतो आणि विचारतो की इथे आता डॉक्टर पेन कुठे आहेत. त्यानंतर प्रेक्षकांनो, रिसेप्शनिस्ट म्हणत असतात की डॉक्टर राऊंडला गेलेत, ते फर्स्ट फ्लोअरला असतील, तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडा वेळ वाट बघा, ते राऊंडला गेलेले आहेत. त्यानंतर आकाशला मामा म्हणत असतात की आकाश तू एक काम करतोस का, डॉक्टरांना जाऊन भेट आणि लवकरात लवकर यायला सांग. तेव्हा इथे आकाश म्हणतो ठीक आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात की अर्णव हे बघ, आपण ठरल्याप्रमाणे अंजलीला घेऊन हॉस्पिटलला आलो आहे, तिची एकदा का ट्रीटमेंट सुरू झाली की तू जा आणि ईश्वरीला भेट आणि राकेशचं सत्य एकदाचं सांगून टाक, तिला कळू दे सत्य काय आहे ते. तेव्हा इथे आता अर्णव म्हणतो की ठीक आहे मामा, मी सगळं काही आजच्या आज तिला सांगणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी येते आपल्या बाबांजवळ आणि ती आपल्या बाबांना म्हणत असते की बाबा हे सगळं काय आहे, अहो आता तर तुम्ही डोळे उघडले होतेत ना, मग का बरं तुम्ही लगेच बोलायचे बंद झालात, बाबा बोला ना हो काहीतरी. हे बघा आज तुम्हाला तुमच्या मुलीचं ऐकावंच लागेल, तुमचं प्रेम आहे ना तुमच्या मुलींवरती, आहे ना, मग आता तुम्हाला ऐकावंच लागणार आहे, बोला बाबा काहीतरी बोला आणि आता लवकरात लवकर बरे व्हा आणि घरी चला बरं. तेव्हा इथे संजय काका डोळे उघडून आता ईश्वरीकडे बघत असतात, पण ते काही बोलू शकत नसतात, त्यांना बोलायची खूप इच्छा असते पण ते काहीही बोलू शकत नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा अहो असं नका करू ना, तुम्ही सतत बोलत असताना की माणसाने जास्त झोपलं नाही पाहिजे म्हणून, चांगली नसते जास्त झोप, मग तुम्हीच किती झोपताय सांगा बरं. बाबा उठा आता, बास झालं आता, खरंच बास झालं, आम्हाला तुमच्याशी खूप बोलायचं आहे, तुम्हाला काय काय घडलं, कसं बाप्पाचं विसर्जन झालं, सगळं काही सांगायचं आहे बाबा, प्लीज उठा ना बाबा, आमच्याशी बोला ना. तेव्हा इथे संजय काका काय बोलणार, डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ते बोलणार नाही आहेत म्हणून, हातपाय हलवणार नाही आहेत म्हणून. ईश्वरी आपली रडत असते, बाबांना म्हणत असते जागे व्हा, उठा बरं आता उठा, बास झाला आता जास्त झोपू नका, आणि ती रडत असते. तेव्हा तिथे नर्स येतात आणि म्हणतात, हे बघा तुम्ही रडू नका, स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका, असे पेशंटसुद्धा बरे होतात, आम्ही बघितलेत ना, तुमचे बाबासुद्धा बरे होतील, तुम्ही फक्त थोडा धीर धरा, थोडे पेशन्स ठेवा, तुमचे बाबा होतील बरे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला आता टेन्शन आलेलं असतं, कधी बाबा बरे होतील,
तिला काहीसुद्धा कळत नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव अंजलीला डॉक्टरांकडे घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि म्हणत असते, अंजलीताई काय होते तुम्हाला? तुमची तब्येत ठीक नाही आहे का? काय होतं आहे? तुम्ही हॉस्पिटलला आलात? तेव्हा अंजली म्हणत असते, हो गं, काही कळतच नाही आहे. मला चक्कर येते आणि नुसतं गरगरल्यासारखं होतं आहे आणि खावं प्यावंसंसुद्धा काहीच वाटत नाही आहे. उलटीसारखंसुद्धा वाटतं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजलीला हा जो काही त्रास होत असतो, राकेशच्या औषधांमुळे झालेला त्रास असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ईश्वरीला काळजीसुद्धा वाटत असते. पण आता काय करणार? तिला राग आलेला असतो अर्णवचा. त्याच्यामुळे ती जास्त काही बोलतसुद्धा नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश येतो आणि म्हणत असतो की दादा चल लवकर, डॉक्टरांनी आपल्याला फर्स्ट फ्लोअरला बोलावले, आपल्याला जावं लागेल. तेव्हा इथे अर्णव अंजलीला घेऊन आता फर्स्ट फ्लोअरवरती जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेशला बांधून वगैरे ठेवलेलं असतं. राकेशला बांधून ठेवलेला असताना तो स्वतःला सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो. नीच राकेश इथे आता बघा जोरजोरात उड्या मारतोय, जोरजोरात हात सैल करण्याचे प्रयत्न करतोय. इतके खेचून खेचून सैल करतो की त्याला आता वाकून तोंडाची पट्टी काढायची असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता उड्या मारत असतो आणि हात सैल करतो. हात सैल केल्यानंतर वाकून ते तोंडापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. इथे आता तोंडापर्यंत पोचवल्यानंतर जोरात आता बोट घालून जो काही तो रुमाल बांधलेला असतो तो बाजूला करतो. रुमाल बाजूला झाल्यानंतर इथे राकेशला खूपच जास्त हसू येतं आणि आनंद झालेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, तोंडाचा रुमाल बाजूला झालेला असतो. त्यानंतरला तो स्वतःला सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो. तरी इथे आता अंजलीची ट्रीटमेंट सुरू होते. सलाईन वगैरे लावलेलं असतं. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ अर्णव, आता इथे अंजलीचा चेकअप वगैरे झाला आहे. ती आता बरी आहे. मी आहे तिच्याबरोबर इथे. तू एक काम कर, तू जाऊन आता लवकर ईश्वरीला भेट आणि ईश्वरीला जाऊन सांग की तो राजेश आहे, त्याच्याबरोबर लग्न करू नकोस. आणि आता ईश्वरीने स्वतःच्या डोळ्याने अंजलीची कंडिशन बघितली, त्यामुळे ती काही आता अंजलीबरोबर बोलायला येणार नाही असं मला वाटतं आहे. तेव्हा तू जा आणि तिला सगळं सत्य सांग. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बरोबर बोलतोयस तू मामा, आता हीच ती वेळ आहे. आत्ताच मला जाऊन ईश्वरीला भेटून सगळं काही सांगायला हवं. तिला सांगायला हवं की राकेश हाच राजेश आहे, त्याच्याबरोबर लग्न करू नकोस आणि लगेच ताईजवळ बोलायला जाऊ नकोस, कारण ताईची तब्येत खूपच जास्त नाजूक आहे. या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आता क्लिअर झाल्या पाहिजे असं अर्णवलाही वाटत असतं. इथे ईश्वरी आता रिसेप्शनला असते. ती आता नर्सबरोबर काही गोष्टी डिस्कस करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काही सिग्नेचर वगैरे हवे असतात, त्यासुद्धा करत असते. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज जरा 2 मिनटं मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, प्लीज सर, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही आहे. कशाला तुम्ही इथे माझ्याबरोबर बोलायला आलात? मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाही आहे. तेव्हा इथे आता अर्णवला इतकं आता महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तो म्हणतोय की मी सिंदूर, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. आता इथे दुसरी कुठलीही गोष्ट असू द्या प्रेक्षकांनो, पण अंजली हॉस्पिटलमध्ये असताना जर अर्णवला काहीतरी महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तर ईश्वरीने निदान शांतपणे ऐकून घ्यायला हवं, पण नाही. ती लगेच म्हणते, मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. मूर्ख ईश्वरी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पुढील भागामध्ये अर्णव तिच्यासाठी तो पुन्हा संजय काकांच्या रूममध्ये येतो आणि म्हणत असतो, मी सिंदूर प्लीज एकदा ऐकून घे, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही इथे पण आलात, बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला ते बोला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ईश्वरी, तू ज्या राकेशबरोबर लग्न करतेस ना, तो राकेश म्हणजे राजेश, माझ्या ताईचा नवरा, असं बोलायला जाणार तेवढ्यातच तिथे आलेला असतो राकेश आणि तो म्हणतो, ईश्वरीजी. तेव्हा इथे आता राकेशचा आवाज ऐकल्यानंतर अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव मागे वळून बघतो आणि त्याला इथे आता राकेश कसा काय येऊ शकतो असा पहिला पडलेला प्रश्न. म्हणजे त्याला इतकं बांधून ठेवलेलं असतानासुद्धा राकेश त्या ठिकाणी पोचलेला असतो. तेव्हा अर्णव म्हणतो, तू? तेव्हा इथे राकेश म्हणतो, हो मीच. तर प्रेक्षकांनो, इथे आता दोघेजण एकमेकांकडे आश्चर्यानेच बघतायत. म्हणजे इथे अर्णवला वाटतं की याला इतकं बांधून वगैरे ठेवलेलं असताना हा नालायक माणूस इथे पोचला तरी कसा, असं इथे अर्णवला वाटत असतं. तर इथे राकेश किती नीच आहे ते पुन्हा एकदा त्याने सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि तो येऊन आता सगळ्यांच्या नजरेसमोर उभा राहिलेला असतो.
तेव्हा इथे अर्णवला खूप मोठा धक्का बसतो. एम.के. आणि पाटील यांच्यासारखी माणसं त्याला बांधून ठेवत असताना हा माणूस सुटतोच कसा, असा प्रश्न त्याला पडलेला असतो.